भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. धावे भक्ताची काज नाम धरले दिनानाथ सत्य करा वयावृत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. जगदवंत जगद्गुरु वीर वैष्णव संत श्रेष्ठ शिरोमणी विषय विध्वंसक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचं भक्तवत्सलता प्रकरणातील असणारा अभंग आजच्या महानपर्व काळाच्या निमित्ताने कीर्तनरूपी सेवेकरता निरूपणासाठी निवडलेला आहे. श्री माऊली मृदंग वारकरी शिक्षण संस्थाच्या माध्यमामधून या संस्थेचे असणारे अधिपत्य ज्यांच्याजवळ आहे, पूजनीय हरिभक्तीपरायण श्रीयुत जितेंद्रजी महाराज आवारे यांच्या माध्यमामधून गीता जयंती आणि भगवान दत्तात्रेयांचा असणारा जन्मोत्सव या औचित्य साधून या ठिकाणी महाराज गेली अनेक वर्ष श्री गुरुचरित्र पारायण सोहळा या ठिकाणी सुरू आहे. आणि या गुरुचरित्र पारायण सोहळ्यातील असणारा आजचा हा दुसरा दिवस आहे. भागवत धर्माचं अनुष्ठान करणारा जो वारकरी पंथ आहे, तो वारकरी पंथ या भक्ती संप्रदायामध्ये जगताच्या इतिहासामध्ये अत्यंत श्रेष्ठ असा असणारा संप्रदाय आहे. अज्ञान अवस्थेमध्ये ब्रह्माच्या ठिकाणी जीव अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्या जीवदशा प्राप्त झाल्यानंतर जीवाला दुःख यातना भोगाव्या लागतात. त्याला पुन्हा 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 मृत्यूलोकात जन्माला यावं लागतं. जन्ममृत्यूचं असणारं जे चक्र आहे, त्या चक्रामधून त्या जीवाची मुक्त अवस्था प्राप्त करून घेण्याकरता ज्ञान प्राप्त असावं लागतं. जोपर्यंत ते ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत जीवाला त्या संसार बंधनामधून मुक्त होता येत नाही. मूळतः तो जीव मुक्तच आहे, पण अज्ञान अवस्थेमध्ये तो बंधनामध्ये अडकलेला आहे. मुक्त होता परी बळी झाला, आणि त्याचा कार्यकाळ भाव संबंध पाहिला तर तो बद्ध झालेला आहे, म्हणजे त्याला बांधलेलं नाही. पण ज्ञानोबारांचं प्रमाण आहे आपुली आपण करा सोडवणं. बरं, बांधलो कशाने आहे याचा विचार जर केला तर फक्त विचाराने बांधलेला आहे. कुठल्याही संबंधाने त्याला बांधण्याकरता साधन दुसरं कोणतं नाही, त्याला विचाराने बांधलेला आहे. ज्या विचाराने तो बांधलेला आहे त्याच विचाराने त्यानं त्याला स्वतःची सोडवणूक प्राप्त करून घ्यावी लागते. विचाराने बांधलेला आहे, विचाराने सोडवावं लागतं. जसं उदाहरण, दोरीनं बांधलं तर दोरी सोडवावी लागते. दोरी हे साधन आहे, त्या दोरीनं बांधलेलं आहे. माणसाला सोडवायचे, माणूस सोडवायचा नाही. ज्या दोरीनं बांधलंय ती दोरी सोडली की माणूस मुक्त झाला. तसं विचाराने तुम्ही आम्ही बांधून घेतलेलं आहे. म्हणून श्रीमद भगवद्गीतेमध्ये देवाने एक सुंदर चिंतन अर्जुना करता म्हणा, उद्धरेद आत्मनात्मानम. अरे बाबा, तुझा उद्धार करण्याकरता कुणी तुला मदत नाही करत या जगतामध्ये. जरी जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण असलं, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचवणी. ज्ञानोबारायांचं प्रमाण फार सुंदर आहे, ते पुढे कीर्तनामध्ये बोलून जाईल कदाचित, म्हणजे आता सांगून जातो. एकतर देव तुम्हाला मला बंधनामधून सोडवतो, पण ज्ञानोबारायांचं प्रमाण पांगुळ प्रकरणामध्ये फार सुंदर आहे. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र सखे सोरे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी, ते सोडविना कोणी एका सद्गुरु वाचुनी. ज्ञानोबाराय म्हणतात सद्गुरूशिवाय तुम्हाला मला कोण सोडवत नाही. तुकोबाराय म्हणतात देवाशिवाय तुम्हाला मला कोण सोडवत नाही. बरं, जो देव तुम्हाला मला सोडवणार त्या देवाचं नामचिंतन घेण्याकरता, नामचिंतन केल्याशिवाय ते सुटत नाही तुम्ही आम्ही ना. बरं, सद्गुरूच तुम्हाला मला देवाचं ज्ञान प्राप्त करून देणार आहेत. कोण आहे तो देव, काय त्या देवाची सत्ता कशी आहे, त्या देवाचं ज्ञान काय, कोण सांगतं? संत सांगतात, सद्गुरू सांगतात महाराज. म्हणून सद्गुरूंच्या ज्ञानाने जीवाला मुक्त अवस्था प्राप्त होते. मग ते ज्ञान कोणतं आहे? साधे सोपं गणित आहे त्याच्याकडे. ज्या विचाराने बांधलोय त्या विचाराने मुक्त व्हावं लागतं. मुक्त होता परी बळे, बळे बळे बळच तो बंधनामध्ये अडकलेला आहे. काय ते बंधन आहे त्याला? एकतर मुळात सगळं जगत त्रिगुणाने बांधलेलं आहे. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाशी पंचमहाभूत आहेत. प्रत्येक पंचमहाभूताचा एक एक गुणधर्म आहे, आणि तो जो गुणधर्म आहे सत्वगुण रजोगुण तमोगुण आणि पंचमहाभूतांचा संबंध प्राप्त होतो. उदाहरण द्यायचं बस, जास्त चिंतन मांडत बसत नाही तुझ्याकडे.
आकाश या पंचमहाभूताचा गुणधर्म जर कोणता असेल तर शब्द हा आकाश या पंचमहाभूताचा विषय आहे. आकाश शब्द हा विषय आहे. पण सत्वगुणाशी संबंध त्याचा प्राप्त होतो. तर सगळं जगत बांधलेलं आहे ते त्रिगुणांनी बांधलेलं आहे. म्हणून शांतीब्रह्मनाथ बाबांनी भगवान दत्तात्रयांची आरती करत असताना एक प्रमाण सुरुवातीला सगळ्यांच्या पाठलं आहे. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा दत्त म्हणजे आत्मा आहे. बरं तो त्रिगुणात्मक आहे. मायोपित ईश्वर स्वरूपाचा आनंद उपभोगण्याकरता शून्य आकाराचं निर्गुण निराकार निश्चल परब्रह्म आहे. त्या परब्रह्माला आकारला यावं लागलं. कशा करता यावं लागलं? मायोपित ईश्वर स्वरूपाचा आनंद त्याला घ्यायचा होता. कुणाला घ्यायचा होता? ईश्वर स्वरूपाचा आनंद त्याला घ्यायचा होता. कुणाला घ्यायचा होता? तू मला बुवा तुला कशाला बोलावं? शून्य आकाराचं जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माला आनंद घ्यायचा होता ईश्वरत्वाचा. त्याला ईश्वर व्हायचं होतं. कुणाला? ब्रह्माला. जे निर्गुण निराकार आहे त्याला ईश्वर व्हायचं होतं. ईश्वर निर्गुण निराकार नाही, तो सगुण साकार. सगुण साकार आहे. पण ज्या ब्रह्माला सत्वगुण लागला तो भगवान महाविष्णू आहे. ज्या ब्रह्माला रजगुण लागला तो ब्रह्मदेव आहे. आणि ज्या ब्रह्माला तमगुण लागला तो भगवान शंकर आहे. म्हणून शिव तत्व वेगळं आहे आणि शंकर हे तत्व वेगळं आहे. अनुभवामृत ग्रंथाचा थोडासा विचार करावा लागेल. मला माफी मागून बोलतो जरा. पण शिवशक्ती समावेशन, शिव आणि शक्ती या दोघांचं चिंतन ज्ञानोबरायांनी अमृतानुभव ग्रंथामध्ये महाराज मांडलेलं आहे. शिवापासून जीवाची उत्पत्ती आहे. वेगळं बोलतो. ब्रह्मापासून जीवाची उत्पत्ती आहे. शंकरोती कल्याणम, सगळ्या जगताचं कल्याण जो करतो तो शंकर आहे. तो कल्याणी करतो. परिणामी तो संपवायचं काम त्याच्याकडे आहे. म्हणून जगत सत्वगुण म्हटलं की सांभाळण्याचं काम आहे. जी माणसं दुसऱ्याला सांभाळून घेतात ओळखायचं ती सात्विक आहेत. दुसऱ्याला सांभाळून घ्यायचं. उदाहरणार्थ मी लांबून आलो, कुणाचा माझा फारसा परिचय नाही. नवनाथ महाराज आमचे, संभाजी महाराज आहेत, बाजीराव महाराज आहेत, सर्जेराव महाराज आहेत, आमचे ढेबेवाडीतले मालदांचे सोनोपत महाराज आहेत. बरोबर ना? म्हणजे बऱ्याच वर्षाची ओळख. पण मी नवीन आहे. तुम्ही सगळ्यांनी मला सांभाळून घ्यायचं काम करायचं. सांभाळून घेतलं पाहिजे. नाहीतर मृदंगामध्ये एक स्वर असतो, घालीन टांग पाडीन उतान. म्हणजे तो नसतो बोल त्याच्यामध्ये, पण वाजवला की तो कधी कधी येतो. तसं जिरवायचीच म्हटली बुवाची तर किती वेळ लागेल महाराज? जास्त वेळ लागत नाही ना. जास्त वेळ लागत नाही त्याला उभा राहायला. बुवा तरी अरे तू लय उंची उभा राहिला असेल, पण तुला खाली आणायचं आमच्या हातात आहे. किती वेळ लागेल? सांभाळून घ्यायचं काम. तो सांभाळून कोण घेतो? जो सात्विक आहे तो सांभाळून, सत्वगुण ज्याच्याकडे तो सांभाळायचं काम करतो महाराज. म्हणून भगवान महाविष्णू जगाला सांभाळायचं काम करतात. ते सांभाळतात. हरी मज सांभाळी अंतर्वाय, हरी सांभाळी. भगवान शंकर परमात्मा सांभाळतात. म्हणून सांभाळायचं काम भगवान शंकर करतात. पण कुणाला सांभाळतात? कुलधर्म कुळाचार ज्यांनी सांभाळला त्याला सांभाळायचं काम भगवान शंकर करतात. कुलधर्म कुळाचार जो सांभाळत नाही त्याच्या कुळाचा नाश करायचं काम भगवान शंकर करतात. प्रमाण देतो त्याच्याकरता. म्हणून आरत्या सुद्धा म्हणताना वारकरी संप्रदायामध्ये संतांनी केलेल्याच आरत्या म्हणाव्यात. रुद्रे नाम तुम उग्र संवाराशी, शंकर शिवभोळा उदार सर्वस्वी, उदक बेल पत्र टाळी वाहिल्या देशी, आपले पददासा ठाव दे कैलाशी, जय देवा हरेश्वरा पार्वतीवर, आरती ओवाळीन तुम्हा कैवल्य दातारा. कैवल्य म्हणजे मोक्ष देण्याचं काम तो भगवान शंकर करतो. पण कुलधर्म कुळाचार सांभाळत नसेल तर संवारी करतो. रुद्र म्हणजे संपवणं. म्हणून मुलांची नावं ठेवताना रुद्र ठेवू नका महाराज. आवडीने ठेवतात रुद्र. रुद्र जर नाव ठेवलं पोराचं ती अवकळ निघालं पोरग तर करता काय महाराज? ते त्याचा दोष नाही, त्याच्या नावाचा दोष आहे. तो रुद्र आहे, गप्प बसत नाही. तुका म्हणे रुद्रा अंजनीची ब्रह्मांड एवढा होत असे इतका ते रुद्र ताकद आहे. म्हणून भगवान शंकर परमात्मा संहार करण्याचं काम करतात.
आणि रजोगुण या शब्दाचा अर्थ आहे रज म्हणजे निर्मिती करण्याचं काम हे रजोगुण. निर्मिती करण्याकरता रजोगुण असावं लागतो रजोगुण. म्हणून मला काल्याचं कीर्तनात काय मांडायचं नाही पण एक गंमत सांगून जातो. भगवान श्रीकृष्ण परमात्माने मातीचा एकच कण खाल्ला. माती खाल्ली आईसाहेबांना दाखवलं त्यांनी. आ केलं तर माती खाल्लेली दिसली. काय करू ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला माती खायची कारण एकच होतं कारण मला क्रीडा करायची होती आणि क्रीडा करण्याकरता मातीतला एक तरी गुण तो माझ्या ठिकाणी पाहिजे होता आणि म्हणून देवानी माती खाल्ली. अनेक त्याच्याकरता गाथा नवनीतमध्ये सगळ्या प्रमाण दिले. का खाल्ली त्याची कारणं 7 ते 8 कारणं आहेत ती पाहून घ्या. म्हणून शून्याकाराचं जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माला मायेची उपाधी लागली की ईश्वर म्हणून त्याला मृत्यूलोकात यावं लागतं. म्हणून तो ईश्वर म्हणून आकार येतो. मग जीव कोण आहे? मग ईश्वर म्हटलं की कालांतराने ब्रह्मा विष्णू महेश आहे ते तिघजण वेगळे. पण याच्यामध्ये त्यांना पुन्हा मृत्यूलोकात अवतार यावं लागतं. धर्मावर अधर्माचं अस्तित्व निर्माण झालं की देवाला मृत्यूलोकामध्ये अवतारला यावं लागतं. यावं लागतं म्हणण्यापेक्षा त्यांना आकारला आणावं लागतं. देवाला आकारला आणावं लागतं. म्हणून सत्वगुण रजोगुण तमोगुण हा देवाच्या बाबतीमध्ये लागू आहे आणि जगताची उत्पत्ती करण्याकरता सुद्धा खऱ्या अर्थाने या त्रिगुणांची गरज आहे. म्हणून पूर्ण ब्रह्मांड जर पाहिलं सगळा संसार जर पाहिला तर त्रिगुणात्मक आहे. त्रिगुणात्मक आहे. ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे त्रिगुण असार निर्गुण सार. त्रिगुण असार निर्गुण सार. त्रिगुण असार निर्गुण सार. त्रिगुण असार निर्गुण सार. सारासार विचार हरी पाठ. सारासार विचार हरी पाठ. हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा. सारासार विचार हरी पाठ. सारासार विचार हरी पाठ. हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा. हरी मुखे त्रिगुणासार निर्गुण सार. डबल म्हटलं चालेल का अडचण नाही. त्रिगुणात्मक सगळं जगत आहे. असार आहे असार. म्हणून वेदांताचा सिद्धांत आहे जगत मिथ्या आहे ब्रह्म सत्य आहे. आणि हा सिद्धांत ज्ञानोबरांनी त्या प्रमाणामध्ये दिला. त्रिगुण असार आहे आणि निर्गुण सार आहे आणि सारासार विचार हरिपाठ. पर तेच ब्रह्म मायोपित ईश्वर स्वरूपाचा आनंद भोगण्याकरता ईश्वर व्हावं लागलं. त्याच ब्रह्माला अज्ञानाची उपाधी लागली तर तो जीव झाला. म्हणून देवाचं वचन आहे हे सगळे जगात जेवढे जीव दिसतात ते सगळे जीव अर्जुना तो माझा अंश आहे. ममे वंश जीवलोके जीव होतो सनातन मन षष्टींद्रिय आणि प्रकृतीस्थानी करुषती. जगात एकच पुरुष आहे. जगात एकच पुरुष आहे. तो कोण आहे? तो परमात्मा आहे. म्हणून 15वा अध्याय पहा पुरुषोत्तम योगो नाम. आणि बाकी सगळे तो परमात्मा सोडून जेवढे दिसतात ते सगळे प्रकृतीच्या अधीन आहेत. ते सगळे प्रकृती आहेत. प्रकृती. मग तुम्ही आम्ही जीव आहे. पण जीव का झालो त्याचं उत्तर आहे अज्ञान आहे ना. अज्ञानामुळे जीव झालो. मग अज्ञानामुळे जीव झालो पण जीव कोण झाला? ब्रह्म जीव झालं. उपाधी लागली कशाची? अज्ञानाची. अज्ञानामुळे जीव आहे. अज्ञान संपलं ज्ञानप्राप्ती प्राप्त झाली की आता आम्ही कोण आहे? ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी. तत्वमसी महावाक्याचा बोध झाला की आता मी कोण आहे? ब्रह्म आहे. सुटला तो. सुटणं विचारणे सुटायचे आपल्याला आणि विचारणे सोडण्याकरता ज्या विचारणे बांधलोय त्याच विचारणे सुटावं लागतं. घेऊन या छंद माझे माझे. माणसं छंदात अडकली बंधनामध्ये अडकून घेतलंय. सगळं आहे ते माझं आहे असं म्हणतात. काही नाही महाराज आपलं या जगतामध्ये. मुळात शरीरही आपलं नाही. तो जीवही आपला नाही. आपण बोलून गेलो जीव आपला नाही. शरीरही आपलं नाही. शरीर कुणाचं आहे? पिंडा पाचाचा अनिला उसना शेकी जाता त्या आणि त्याशी देणे लागी
पंचमहाभूताचा मेळ केला एके ठाई गोंधळ लावेला सबळ अहंकार त्या पाठी येते काय मी आणि माझे. शरीर माझं नाही ते 25 तत्वाचं आहे. 7 5 3 दशकांचा मेळ एक तत्वी कळा लय कळा आहे त्या अंगात त्याच्या. कुठपर्यंत दिसतात? जिवंत आहे तोपर्यंत आहे. मेल्यावर गेल्या कळा. ती कला चालवणारी सत्ता आहे. चाले शरीर कोणाची या सत्ते. ती जी सत्ता आहे ती सत्ता म्हणजे परमात्मा आहे. दिसतोय, बघतोय, ऐकतोय, बोलतोय, हे सगळी सत्ता आहे. चालतोय, जेववितो, पचवितो, हे सगळी झोपवितो, उठवितो, ही जी सत्ता आहे ती सत्ता म्हणजे परमात्मा आहे. आणि ती लांब नाही, ती आत हृदयात आहे. ती हृदयामध्ये सत्ता आहे. आणि म्हणून तो जो परमात्मा आहे ते सगळं जीवच त्या परमात्म्याचा अंश आहे. शरीर पंचमहाभूतांचा आहे, 25 तत्वाचा आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अंतःकरण, चतुष्ट. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय म्हणून या शरीराची उत्पत्ती होती. पण शरीर तरी तयार व्हायला कार्यकाळ भाव संबंध वेगळा आहे. वेगळा आहे. तसं नाही तयार होते. बोलतो चला. देवाला मृत्यूलोकामध्ये अवतारला आणावं लागतं. येत नाही तसा तो. संत महात्मे मृत्यूलोकामध्ये अवतारला येत असतात. आणि सामान्य जीव जो आहे तो गतजन्मामध्ये केलेल्या कृतक्रमाचा भोग भोगण्याकरता मृत्यूलोकात जन्माला येत असतो. कशा करता? गतजन्मामध्ये केलेल्या कृतकर्माचा भोग मागच्या जन्मात केलेल्या कर्माचे भोग भोगण्याकरता त्याला यावं लागतं. हे आत्ताच नाही. म्हणून क्रियामनातली कर्म असतात ती भोगून संपवावी लागतात. आणि कधी कधी काही कर्माचे भोग असतात शिल्लक राहतात. मृत्यू येतो, माणूस मरून जातो, भोग शिल्लक राहिलाय. शिल्लक राहिलेलं भोगण्याकरता पुन्हा यावं लागतं. पुन्हा किती वेळा? पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शरणम. किती वेळा जन्मा यावे, 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 किती वेळा
वेळा जन्माया गणित नाही मरायचं. एका एका देहामध्ये 1-1 कोटी वेळेला मग लागे 12 मनुष्य देहाचं. तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे 184 न चुके फेरा. का जन्माला येतो आम्ही? त्याचं उत्तर काय? ज्ञानोबा फार सुंदर बोले. अगा कर्मे जे उरावी ते सुखदुःखी फलावी ते भोगणे गडे देहा एका. पाठीमागच्या अनेक जन्मामध्ये केलेली आमची जी कर्म आहेत त्या केलेल्या कर्माचा भोग भोगण्याकरता पुन्हा आम्हाला मृत्यू लोकात जन्माला यावंच लागतं. माणसांचं काय घेऊन बसलं महाराज? देवाला सुद्धा केलेल्या कर्माचा भोग भोगावा लागला, त्यालाही मृत्यू लोकात जन्माला यावं लागतं. भीष्माचार्यांचं उदाहरण सर्वांना ज्ञात आहे. शिकारीवर येत असताना म्हणे काही नाही, मेलेला सरडा फक्त खाली पडलेला, बाणाच्या टोकावर तो उचलला आणि असा फेकून दिला. फेकून दिला तो सरडा काठीच्या फांजरीवर पडला आणि ती काठीची फांजर, तो काटा त्या सरड्याच्या पोटामध्ये घुसला. एवढंच कर्म भीष्माचार्यांच्याकडून घडलं. भीष्माचार्यांना अंतकालाच्या अगोदर म्हणजे युद्धाच्या शेवटच्या कालावधीमध्ये 18 दिवस बाणाच्या टोकावर भीष्माचार्यांना राहावं लागलं. जर भीष्माचार्यांच्या अवस्था आहे, तुमचं आमचं काय गुण बसलाय महाराज? कीर्तन बिर्तन करू आम्ही सोडून द्या ते सगळं. माझं इकडे लक्षच नाही महाराज. सहज नाही सुटत कर्मबंधनामधून. काय प्रमाण आहे महाराज? कर्मरेखा रेटळेना बाण लागलं जग जीवन कृष्णे सांडिल्या गोपांगणा हे नारायणा प्रारब्धे ऐसी प्रारब्धाची ठेव. प्रारब्ध देवाधिकाला नाही चुकलं. 14 वर्ष वनवास महाराज प्रभू रामरायाला भोगावं लागलं. सगळ्या जगाचा बाप प्रभू रामराय, पण स्वतःच्या पित्याचा मृत्यू होत असताना सुद्धा पुत्र पुत्र म्हणून मरावं लागलं. पण एका शापच त्या श्रावण बळाचा काय संबंध तरी महाराज? पण संबंधाशिवाय काही नाही ना, काही नाही. म्हणून प्रारब्धावर हवाला ठेवावाच लागतो, सोडता येत नाही प्रारब्ध. याचा अर्थ असं नाही वारकरी संप्रदायाने खऱ्या अर्थाने माणसं आळशी बनवली असं कधीच होत नाही. देरे हरी पलंगावर असं होत नाही कधी. प्रारब्ध आणि प्रयत्न या दोघांचा जवळचा घनिष्ठ संबंध आहे. ज्ञानेश्वरीची ओळी पाहायच्या करता भाग्याचेनी भडसे उद्यमाचेनी मिशे मग सिद्धी अपैसे घर रिगे. अरे सर्व सिद्धी तुम्हाला प्राप्त होईल, सगळ्या सिद्धी प्राप्त होतील. तुमच्या घरामध्ये सिद्धी प्रवेश करेल. आणि करतेच ना या वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा करी वृद्धी सिद्धी ते द्वारे कर जोडून तिष्ठती. दारात उभ्या सिद्धी. पण भाग्याचेनी भडसे, भाग्याचा उदय व्हावा लागतो आणि त्याच्याकरता व्यवसाय करावा लागतो ना. उद्यमाचे निमिषे, उद्यम म्हणजे उद्योग हा निमित्त आहे. म्हणजे उद्योग अधिक भाग्य दोन्ही फलद्रूप झालं तर सिद्धी दारात उभी आहे. म्हणजे प्रयत्न करावाच लागतो. उद्योग करणं म्हणजे प्रयत्न करावा लागतो आणि भाग्य म्हणजे प्रारब्ध असावं लागतं. नुसतं प्रारब्धावर हवाल ठेवून राहून चालत नाही, नाही चालत. बरं प्रमाण आहे महाराजांचं, प्रारब्धाची जोडे धन प्रारब्धाची वाडे मान. अरे असेल तुझ्या प्रारब्धामध्ये तर मान सन्मान मिळेल, धन संपत्ती सुद्धा प्रारब्धामध्ये असेल तर मिळेल. नसेल प्रारब्धामध्ये तर ती मिळत नाही. मान सन्मान सुद्धा मिळत नाही प्रारब्धात नसेल तर. पण का सोस कर शिवाया? दुःख वाटून घेतो कशा करताय? वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. त्याचं दुःख कर बसायचं नाही. का सोस कर शिवाया? एक काम मात्र कर, भज म्हणा पंढरी राया. फक्त तू देवाचं चिंतन करत राहा, त्याच्या व्यतिरिक्त काहीही तू करू नकोस, काहीच करू नको. प्रारब्धात ज्या वर्णाश्रम धर्मामध्ये आमचा जन्म झालाय त्या वर्णाश्रम धर्मातलं कर्म करावंच लागतं. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र त्या वर्णाश्रमातलं कर्म करावंच लागतं. पण तेही कर्म करत असताना का ज्ञानेश्वरी शिकवते, कर्तेपणाचा अहंकार अंतःकरणामध्ये कधी नसावं. यत् करोषि दशनाशी यज्ञोषि ददासी यत् तपस्यासी कौंते तत्कुरुष्व मदर्पणम. केलेलं प्रत्येक कर्म देवाला समर्पण करावं लागतं. ही भक्ती आहे. भक्ती म्हणजे काही देवा करता गंध धूप दीप नैवेद्य पुष्प वगैरे काही काय आणावं लागत नाही, काही करावं लागत नाही. अभंग सगळा पाहून या महाराजांचा हे चिथोर भक्ती आवडते देवा. अहो तुका म्हणे घालू तयावरी भार. काय करायचे? काहीच नाही करायचं. अहो सद्गुरूंच्यावर सुद्धा एवढी निष्ठा असावी लागते.
एवढी निष्ठा असावी लागते. निष्ठा बघतात सद्गुरू, काय तुझी निष्ठा आहे बघतात, बाकी काय बघत नाहीत. काही करत नाही तो, लावून या हात कुरवाळीला मार. गुरुचरित्राचं पारायण चाललंय महाराज. सद्गुरूंची काय कृपा असते पा. नुसता हात फिरवतात आणि काय सांगतात, सांगितली चिंता न करा. एवढं सांगून सुद्धा आम्ही चिंता करत असेल तर उपयोगच काय. जगद्गुरु तुकोबांना आईसाहेबांना सांगितलं, नको चिंता करू वस्त्रा या पोटाची. महाराज अंतःकरण भरून येतं. आईसाहेबांचं स्नान चाललं होतं, कोणतरी एक बिचारी थंडीमध्ये कुडकुडत महाराज ती आली. महाराजांचं भजन ओट्यावर बसून चाललंय, पहाटेची वेळ आहे. कोण बसले म्हटले, तुकोबा का. हा आजी मीच आहे. म्हटले महाराज थंडी आहे, अंगावर वस्त्र नाही म्हटले, नीट फाटलेलं आहे म्हटले. विचार नाही केला महाराज, विचार. आईसाहेबांचं स्नान चाललेलं, त्या स्नानगृहावर असलेलं आईसाहेबांचं ते साडी लुगडी होती, ते का घेतलं आणि दिलं त्या आजीला. पण एका मिनिटात सांगितलं, थांबू नको इथं, पटकन निघून जा म्हणले. तुला मिळाले निघून जा. आईसाहेबांना थोडंसं नंतर वाटलं असेल, पण तोपर्यंत आईसाहेबांची साडी दिली. पण तेवढ्या वेळामध्ये ती काळजी कुणाला होती, फक्त काम कल्पदूर पंढऱ्या परमात्म्याला. स्वतःचा पितांबर महाराज तिथं देवाने आणून ठेवला होता. नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, माऊली आमची पांडुरंग. महाराज पण त्या देवावर आमचा विश्वास दृढ लागतो, दृढ. वाक्य पुढे येणार आहे. हाक मारल्यावर धावून येण्याकरता हे महत्वाचं आहे, त्याच्यावर विश्वास लागतो. विश्वास जर नसेल तर उपयोग. दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्या आईच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवला म्हणून आईनं आम्हाला सांगितलं, एक वाक्य काय, बाळ आईला ओळखतं कशाच्या सामर्थ्यावर, आईच्या स्पर्शावर. आत गर्भात असताना आतला स्पर्श असतो, बाहेर आल्यानंतर तो स्पर्श त्या बाळाला असतो आणि त्या स्पर्शावर ते बाळ ओळखतं आपली आई आहे. पण बाप कोण आहे हे कसं ओळखतो. मला आई बाप सांगत बसायचं नाही. भांडवल केली आहे काही महाराज याच्यावर. बाप कसं ओळखायचा, की आई सांगते तुझा पप्पा आला बघ, हा तुझा बाप आहे. त्या आईच्या शब्दावर विश्वास आहे, फक्त आईच्या शब्दावर आहे. मग विश्वास कुणावर आपला, एक देवावर विश्वास पाहिजे आहे आणि दुसरा विश्वास त्या संतांच्यावर पाहिजे आहे. तेची माझे हित करती संतांचे पायी संतांचे पायी हा माझा विश्वास. संतांच्यावर विश्वास पाहिजे. कारण ते तुम्हाला मला या जन्ममृत्यूच्या संसार बंधनामधून सोडवायचं काम ते करतात, दुसरं कोण करत नाही. मग आमच्या येण्याचं कारण काय, मृत्यूलोकामध्ये जीवदशा आम्हाला प्राप्त झाली का झाली, त्याचा कार्यकारण भाव संबंध आहे. एक अज्ञान आहे म्हणून आलो, आणि दुसरं कारण त्याच्याकरता असं आहे, आम्ही केलेली कर्म आहेत ती कर्म भोगण्याकरता मृत्यूलोकात आम्हाला यावं लागलं. आणि कर्मही भोगून संपवावं लागतात, भोगून. प्रमाण पाहून गेलो ज्ञानेश्वरीत, अगा कर्मे जे उराबे ते सुखदुःखी फलाबे ते भोगणे गडे ते हा एका.
शांतीब्रह्मनाथ बाबांचा हरिपाठातला प्रमाण आहे, केले कर्म झाले तेची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती. जे केलंय तेच भोगायला येतं, जे केलं नाही ते कधी भोगायला येत नाही. आणि एक वाक्य आहे का, आईने केलेलं कर्म आईलाच भोगायला येतं, बापानं केलेलं कर्म बापालाच भोगायला येतं, बायकोने केलेल्या कर्माचा वाटेकरी नवरा नाही, नवऱ्याच्या कर्माच्या वाटेकरी महाराज बायको नाही. स्वतंत्र सगळी आपापली कर्म भोगण्याकरता स्वतंत्र आहे. दुःख घेता येत नाही त्याचा, अजिबात दुःख घेता येत नाही. मग आपणच आपला कर्म भोगाय तो भोगून संपवावा लागतो, बघून संपवायचा आहे. कर्म केले आम्ही आणि त्या कर्मबंधनामधून आम्हाला सुटायचंय. कर्म केलेत म्हणून आम्ही जन्माला आलोय. आमच्या जन्माचं कार्यकारण भाव संबंध फक्त कर्म आहे. मग सुटायचंय कसं त्याच्यातून? सोपं गणित आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये चिंतन फार सुंदर आलं, श्लोक पाहून गेलो आपण. ज्ञानोबा सुंदर बोलले त्याच्याकरता. केलेलं कर्म मी करतोय त्याचा अहंकार न ठेवता समर्पणाचा भाव पाहिजे अंतःकरणामध्ये. परिमणे वाचा देहेसी, जो जे व्यापार करीशी तो मी करत आहे ऐसे न म्हण. जे जे काय करतोय तो मी करतोय असं म्हणायचं नाही. अहम कर्तृत्व कधी नसावं आणि प्रत्येक केलेल्या कर्मफलाची अपेक्षा कधी अंतःकरणामध्ये नसावी. अपेक्षा ठेवून कधी कर्म नाही करायचं. जरा जड आहे, त्याला पर्याय नाही. सत्यनारायणाची पूजा असेल किंवा वास्तुशांत विधी असेल, कुठलंही कर्म करत असताना संकल्प सोडावा लागतो ना. संकल्प सोडल्याशिवाय त्याचं फल नाही प्राप्त होत असं म्हणतात. मग काका सांगतात, संध्याच्या पळीमधून पाणी हातामध्ये घ्या, अक्षर हातामध्ये घ्यायला लावतात आणि काका पुढं म्हणतात, आम्ही मागं म्हणतो मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ प्रीत्यर्थम अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुर आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थ प्रीत्यर्थम सकल पीडा परिहारार्थ मनोपसित मनवांछित द्विपाद चतुष्पाद. 4 पायाची घरातली सगळी बरी होऊ देत. घरात मग मांजर असू दे, कुत्रा असू, सगळे बरी होऊ देत. गाय असू दे, म्हैस असू दे, सगळी बरी होऊ देत. पण हे सगळ्यांना सुख शांती समाधान मिळण्याकरता मम अगोदर म्हटलंय, मी देवा तुझी पूजा करतो यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्य. पाणी सोडून दिलं, पूजा केली का करायचे? करायचे. मागून अगोदर घेतलं का नंतर? अगोदर मागून घेतलं जातं त्यावेळेला विश्वास असतो का नसतो? असतो का नसतो? कसा असतो? अरे ऍडव्हान्स घेतला ना, मी पूजा करतोय, काम केलं का नाही केलं? एखाद्या माणसाला कामाला बोलवलं, असं काम करायचंय, पण ते म्हणतो ऍडव्हान्स द्या, अगोदर पैसे. अरे अगोदर पैसे कशा करता द्या? काम केलं का तू? नाही केलं. पण नाही तुम्ही दिलं पैसे तर मग अगोदर द्या. अगोदर पैसे घेतल्यानंतर केलं जातं काम, त्याला काय म्हणतात? ऍडव्हान्स घेतलाय, म्हणजे विश्वास नाही. नाही दिलं तर मग देवा तू जर नाही माझं काम केलं तर अगोदर दे, देतो म्हण. पूजा केली का? नाही. पूजा करायच्या अगोदरच मागून घ्यायचं, कीर्तन करायच्या आधी पैसे मला माहित नाही शूटिंग बिटिंग काय चालू आहे, कधी आयुष्यात आमच्या माहित नाही कधी असं. हे बसतं का? भक्ती शास्त्रामध्ये बसतं का? जर हे बसत असेल तर गीतेतला श्लोक काढावा लागेल ना. अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीनो गतवेतः सर्वारंभ परित्यागी यो मदभक्ता समे प्रिय. देव म्हटले अर्जुना मला ह्यो आवडतो. अनपेक्ष, बाकीची लक्षणं सोडून द्या. सुचिर्दक्ष उदासीन गतवेता सर्वारंभ परित्यागी. पण नुसतं अनपेक्ष, कसलीच अपेक्षा ज्याच्या अंतःकरणात प्राप्तच नाही असा निरपेक्ष असेल तो मला आवडतो. दावे भक्ताची आकाजा, त्या भक्ताचं लक्षण आहे. वेळ मिळेल न मिळेल पुढे बोलण्याकरता आधी काही काही मुद्दे मांडून जातो पहिल्यांदा. जो भक्त मला आवडतो त्यातलं शांतीब्रह्मनाथ बाबा आणि भागवतातलं मांडलेलं प्रमाण आहे. निरपेक्षता हे पहिलं लक्षण आहे. ज्ञानेश्वरीतलं प्रमाण काय महाराज? दयापासी पांडवा, दयापाशी पांडवा. आता काय म्हणणार? मी हरपलो नाही, ती नाही हो, ती नाही. दयापासी पांडवा अपेक्षा नाही रिगावा, सुखाशी चढावा दयासी असते. दयापासी पांडवा
लागूपुरती उतारी नको. अपेक्ष नाही रिगावा, ज्याच्या ठिकाणी अपेक्षेला प्रवेश सुद्धा नाही. सुखासी चढावा जयासी असणे हे देवाचं वचन आहे. देव खोटं बोलत नाही कधी. सर्व सुखाची प्राप्ती त्याला मागायचंच नाही, कुणी मागायचं नाही, सर्व सुख त्याला मिळेल. पण कुणाला? जो अपेक्षाच करत नाही त्याला. न मागे त्याची रमा होय दाशी. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरम, चिंतिल्या रोकडे मनोरम, चिंतिल्या रोकडे परीक्षा बघतो. ऐका, त्याच्या कसाला उतरावं लागतं. इतकं सोपं नाही ते. त्याच्या कसाला तुम्ही उतरला, परीक्षेत पास व्हावं लागतं देवाच्या भक्तीच्या कसामध्ये. प्रमाण काय दिलं आता? मागण्याची आस पाहे मुखाकडे. तू माग नुसतं, चिंतिल्या रोकडे, मनात नुसतं लगेच देतो. इथं उदाहरण नाही, इथं उदाहरण नाही. पण प्रमाण शेवटचं काय? तो का म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून ते काही न मागती. जळोजिने लाजिरवाणे भिक्षापात्र अवलंबणे, ऐशी अशी नारायणे उपेक्षे सर्वदा. काही मागणे आम्हा अनुचित. मागायचंच नाही देवाला. म्हणून केलेल्या कर्माच्या फलाची अपेक्षा कधी अंतःकरणामध्ये असता कामा नये. कर्मफलाची अपेक्षा नाही ठेवायची. म्हणजे आडेश्वरीमध्ये ओवी फार सुंदर आहे. देव बोलले महाराज, हे मदतची पासूनी झाले पण म्या नाही केले. ऐसे जेणे जाणतले तो सुटला. सगळं जग निर्माण त्यानं केलं पण तो म्हणतो ही मी नाही केलं. ज्यानं केलं तो म्हणतो मी नाही केलं. काही काही ठिकाणी माणसं अशी म्हणतात की करून सवरून नामा निराळा, सगळं करायचं माझं मी नाही केलं. तो अडकतो. करून सवरून नाही म्हणतो तो अडकतो. पण हे मदतचे पासून झाले पण म्या नाही केले. पण ह्याच्याकरता अगोदर म्हणावं लागतंय मी केलंय, माझ्यापासून झालं जाणीव अंतःकरणामध्ये असावी लागते. पण म्या नाही केले. ऐसे ज्याने जाणतले तो सुटला. कर्मफलाच्या अपेक्षा कधी अंतःकरणामध्ये असता कामा नये. म्हणून आम्ही कर्म केलेत म्हणून या मृत्यूलोकात जन्माला आलोय. पण त्या कर्मापासूनच आम्हाला मुक्त व्हावं लागतं. कर्मापासूनच. मग ते कर्मापासून मुक्त होण्याकरता एक सूत्र आहे, अहंकार ठेवायचा नाही कर्माचा आणि कर्मफलाची अपेक्षा कधी अंतःकरणामध्ये असता कामा नये. मग आम्ही ज्यावेळेला मृत्यूलोकात जन्माला आलोय, पण जन्म मृत्यूवर आम्हाला विजय संपादन करायचा आहे. मग विजय संपादन करायचे मग आम्हाला काय करावं लागेल? जीव नाही राहायला पाहिजे आहे. तर त्या जीवाचं रूपांतर पुन्हा ब्रह्मावस्थेत झालं पाहिजे आहे. जिथून आलो तिथं परत जावं लागेल. म्हणजे ज्ञानाची प्राप्ती प्राप्त करून घ्यावी लागेल. बरं, ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता कोण आहे मी याचा विचार करावा लागतो. आहे कोण मी ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आणि आम्ही ज्या वेळेला सद्गुरू आम्हाला सांगतात की तुम्हीच ब्रह्म आहात, तत्त्वमसी महावाक्याचा बोध सद्गुरू करून देतात. तत् म्हणजे ते, तम म्हणजे तू, असे म्हणजे ते पद तूच आहेस. सच्चिदानंद पदावर तुला विराजमान व्हायचे. आम्ही नित्य त्या परमात्म्याचं चिंतन ज्यावेळेला करतो त्याच वेळेला भ्रमरीच्या ध्यासे भ्रमरीचं होय, कीटकत्व जाय पालटोणी, ब्रह्मच्या ध्यासे ब्रह्मची होय, जीवत्व जाय लोपोणी. शांतीबरोबरनाथ बाबांचं प्रमाण आहे. भिंगुर कीटका ते धरी, कोंडिले भिंतिले माझारी, ते मरण भये ध्यान करी कीटका ते. कुंभारी नावाची माशी पायामध्ये आळीला घेऊन येते, आपल्याच घरात एक घर करते आणि त्याच घरात आणून त्या आळीला ठेवते. कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेली होती कुंभार नावाची माशी माहीत नाही कदम साहेब. काय तिच्याकडे सेंटरिंगचं मटेरियल असेल बघा ना. ती माती भिजवली पाहिजे आहे, ती माती एकदम बारीक पाहिजे आहे. बरं, ती रोज घेऊन यायचं आहे. आम्हाला एखादी वस्तू आम्ही करायला गेलो तर जमना म्हणलं की दिली सोडून येत नाही. पण ती बरोबर घुमटा आकार करत 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 ती बारीक बारीक करत येते. आपल्या घरातलं घर जरा बघा कुंभारी माशीच. आळीला घेऊन येते ना हात ठेवते. आम्ही तिची घर मोडायचं काम करतो. सणवार आला, घर झाडा गेलं की पहिलं तिचं पाडायचं. तिचं बघायचं नाही घर तिनं कसं केलंय. आळीला आत ठेवते.
दंश करते, एकदाच फटका देते आणि निघून जाते, जाताना दार लावून जाते. मग फटका बसावा लागतो. ऐका जरा, माफी म्हणून बोलतो. ज्याला फटका बसला नाही तो सुधरत नाही बरं का. काय काय माणसं म्हणतात आम्ही लय टक्के टोनपे खाल्लेत त्यावेळेला, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही त्याला. आणि आम्हाला नाही, आम्हाला झटका नाही बसला पाहिजे. तू तसंच राहिलास. झटका बसावा लागतो. नाथ संप्रदायातली पद्धत आहे, गुरुमंत्र सांगितल्याबरोबर एक ठोका असतो. इथं ठोका मारतात. इथं ठोका मारणं. आणि काल्याच्या प्रकरणात एक प्रमाण तसंच आहे. तुका म्हणे हाती आणि कुणे नेदी, त्या मडक्यावर ठोका नाही मारायचा. गुरुकृपेचा ठोका इथं बसावा लागतो. इथं एक फटका इथं मारल्यावर. पण शिंके लावेले दुरी तिथं नाही. हे शिंके लावेले दुरी इथं आहे. इथं ठोका बसावा लागतो. ते फटका मारल्याबरोबर ती माशी आत आळी येते, नित्य चिंतन करते. माशी येईल, दंश करेल, निघून जाईल, परत येत नाही महाराज. तिला कळतं आता नाही परत जायची गरज, बस काम झालं म्हटलं तिचं. कालांतराने नित्य चिंतन करता करता प्रमाण असं आहे, चिंतने चिंतने तद्रुपता. तद्रुप झाली, एकाग्र झाली. एकाग्रता फार महत्वाची असते. छोटं उदाहरण देतो. कशाला एकाग्रता म्हणतात? अर्जुनाला पोपटाचा डोळा दिसत होता, काका आंब्याचं झाड दिसत होतं. फक्त डोळा. द्रोणाचार्य सगळ्याला विचारलं कुणाला काय काय दिसतंय म्हटले. कोण म्हणते झाड दिसतंय, फांदे दिसते, पानं दिसत आहेत. कोण म्हणते पोपट दिसतोय, त्या डावा डोळा दिसतोय, उजवा दिसतोय. अर्जुन म्हटला फक्त एकच डोळा. लहान असताना तेवढंच शिकलं होतं द्रोणाचार्यांच्याकडून. तेवढाच एक डोळा तिथं उडवला होता. त्याचा फायदा झाला. गरगर फिरणाऱ्या माशाचा डोळा उडवला त्यावेळेला. ती एकाग्रता साधली होती. एकाग्रता असं लागते, एकाग्रता. चिंतने चिंतने तद्रुपता. आणि ती कालांतराने ती आळीच कुंभारीण माशी झाली आणि बाहेर आली. तसा छंद आपल्या अंतःकरणात असावा लागतो देवाच्या नामाचा. माझ्या मना लागो छंद. कधी? या सप्त्याच्या त्या सप्त्याला नाही. नित्य गोविंद 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 मना लागलिया छंद. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. तुका म्हणे आळी, 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 तुका म्हणे आळी. आता ती आळी आळी नाही राहिली. आळी काय झाली? कुंभारीण माशी झाली. तिचं शरीरही बदललं आणि जीव नाही राहिला. नित्य चिंतन तिने केलं. तसं जीवाचा जीवपणा, जीव दशा जोपर्यंत शिल्लक राहते तोपर्यंत पुन्हा 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 मृत्यूलोकात जन्माला यावंच लागेल. वाक्य बोलतोय, शरीर आहे म्हणून जीव आहे का? जीव आहे म्हणून शरीर आहे? जीव आहे म्हणून शरीर आहे. जीव आहे म्हणून शरीर आहे. जीव गेला की शरीर संपलं. दुसरं बोलतो, जीव जातो आणि मरतो कोण? हा, जीव जातो आणि शरीर मरतं. जीव मरतो का? नाही.
शरीर मरतं म्हणजे दुसरं शरीर प्राप्त होतं. जीव जीवच राहिला तसाच राहिला तो दुसरं शरीर शोधतो. वेगळं बोलतो. दुसरं शरीर तयार असतं म्हणून पहिलं सोडावं लागतं. नवीन घर बांधतो तोपर्यंत दुसऱ्याच्या घरात राहतो. पण दुसऱ्याचं घर का सोडलं? नवीन तयार झालं आमचं. मी त्या घराची गोष्ट सांगत नाही. हे शरीर आता संपलं, याचा नाही उपयोग, आता दुसरं बघायचं आहे. जीव जीवच राहिला. ज्या दिवशी जीव जीवपणाच संपेल त्या दिवशी प्रमाण आहे नासे जीवपण नासे भवरोग. प्रमाण नुसतं असं आहे, नासे जीवपण भवरोग. पण भव म्हणजे दुःख, रोग भोगावं लागेल, दुःख भोगावं लागेल. कुठपर्यंत जीव आहे तोपर्यंत दुःख भोगावंच लागेल, जन्माला यावं लागेल. पण जीवच नासे, जीव संपला की शरीरही नाही आणि दुःखही नाही, काहीच नाही. आता का? जीवच राहिला नाही. ज्या दिवशी जीवाचा जीवपणा संपला त्या दिवशी खऱ्या अर्थाने आमचा उद्धार झाला, आम्ही मुक्त झालो. अहो जीवच नाही तर घरच नाही. जीव ज्यात राहतो ते घर म्हणजे शरीर. जीव राहतो कुठं? शरीरामध्ये. पण जीवच नाही राहिला तर शरीर नाही राहिलं. मग जीवच नाही राहिला, जीव ब्रह्म झाला तर शरीर मी नाही आणि शरीर माझं नाही आणि शरीर संबंधी वस्तू माझ्या नाहीत. घेऊन या छंद माझे माझे म्हणून आला होता तो संपला. आता जीवच नाही राहिला, जीव संपला. जीव ब्रह्मरूप दशेला प्राप्त झाला. पण जीव ब्रह्मरूप होण्याकरता त्या जीवानं ब्रह्माचं चिंतन करावं लागतं, ब्रह्माचं. मग आमचा जन्म कशा करताय? आम्ही शरीर भोगण्याकरता नाही आलो, संसार करण्याकरता आम्ही आलोच नाही महाराज. संसार करण्याकरता नाही, भोगण्याकरता तर आलोच नाही. जी अज्ञानी लोक आहेत त्यांचा विचार आहे, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसार. पोटाला पोटभर खावं, अंगावर चांगली कपडे परिधान करावीत, चांगलं राहावं, बरोबर राहावं आणि सारखं राहावं. तसंच पाहिजे आहे, त्यात बदल नाही पाहिजे, बदल नाही पाहिजे. ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी. तो अज्ञानी आहे. संसार करण्याकरता आमचा जन्म आहे, आलोय संसारामध्ये. पण संसाराचा वापर करून संसार बंधनामधून मुक्त व्हायचं आहे. शरीराचा वापर करून शरीरातून आम्हाला मुक्त व्हायचं आहे. वापर कुणाचा करायचा आहे? शरीराचा. आणि मुक्त व्हायचं आहे शरीरामधून. तसं संसाराला यायचं आहे, संसारात राहायचं आहे, पण संसारातून मुक्त व्हायचं आहे. पण याच्याकरता काय करावं लागेल? अखंड परमात्म्याचं नामचिंतन आहे. आम्ही आलोय ते फक्त भगवंताचं नामचिंतन करण्याकरता. ह्याच्यापेक्षा आम्हाला काही करायचं नाही. मग नामचिंतन जर आम्ही करत बसलो तर पोट चालणार कसं? आमचं पोट कसं चालणार? नामचिंतनावर पोटासाठी संत झाले कलित बहुत, त्यांचं पोट भरेल. पण बाकीच्यांचं का? तू म्हणाल बुवा तू कीर्तन करून गेला, तुला 4 पैसे मिळतील, तुझं भागेल 4-2 दिवस. पण बाकीच्यांचं आमचं का? हा विचार करणारी माणसं आहेत. तर नामानं काय होतं का? म्हणून पहिल्यांदा जे काही प्रमाण देऊन गेलो ना, अन्न आच्छादन हे तो प्रारब्धा आधी नाही, ते प्रारब्धा सोडून द्यायचं आहे. असेल माझ्या प्रारब्धामध्ये तर ते मिळेल, नसेल प्रारब्धामध्ये तर ते मिळणारही नाही. पण मला मृत्यूलोकात फक्त भगवंताचं नामचिंतन करायचं आहे. कारण देवाने हे शरीर तुम्हाला आम्हाला दिलंय असं म्हणण्यापेक्षा ते आम्ही मिळवलंय, शरीर मिळवलंय. प्रमाण सर्वांना माहीत आहे. मला शंका तुमच्या निर्माण झाली असतील. दिली इंद्रियात पाय कान डोळे मुख बोला या वचन, म्हणजे देवाने आम्हाला शरीर दिलंय असं त्याच्या प्रमाणाचा अर्थ आहे. माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे बोलतो. योग वशिष्ठ ग्रंथामध्ये सिद्धांत असा आहे. प्रभू रामरायांनी प्रश्न विचारला वशिष्ठ मुनींना, महाराज हे शरीर मिळतं कसं? त्यांनी उत्तर दिलं, अनंत जन्माच्या दुःखाचं कारण म्हणजे शरीर आहे. बरं देवाने दिलं असतं तर कुणाचं काळा शरीर रंग, कुणाचा गोरा असं त्यांनी दिलं असतं का? नसतं. कारण का? उंचनीचे काही नेणे, उंची सगळ्यांची समान. अहो वेगळं बोलू, आम्हाला ज्या घरात राहायचे ते जर घर आम्ही चांगलं शोधतो तर देवाला त्या घरात राहायचे शरीर रूपी, मग तो वाईट शरीर देईल का? चांगलं शरीर शोधणार ना तो, चांगलं ना. तसं नाही. मग असं आम्हाला काय मिळालंय? आमच्याच केलेल्या कर्माचा भोग आहे म्हणून अशी शरीर आम्हाला मिळालेली आहेत. मग त्यानं काय दिले आम्हाला? त्यानं एकच वस्तू आम्हाला दिली, जेणे जीव दिला
रक्तदान करतील, शरीरदान करतील, पण जीवदान कोण करतो? डोळ्यासमोर एखाद्याचा जीव चाललाय, पण कोण म्हणतो का थांबा माझा काढून देतो? जीवासाठी जीव देणारी म्हणणारी लय आहेत महाराज. नाही देता येत. देवाने आपल्या स्वतःचा जीव त्याच्यात ओतला. ऐका, बापाचं बिर्याणी आईचं शोणी, त्या दोघांच्या संयोगामधून जीवाचं शरीर आईच्या गर्भात तयार होतं. 2 महिन्यानंतर त्या आईला कळतं हालचाल होते शरीरात. 2 महिन्यानंतर काय होतं? आईच्या हृदयातला शिव आपल्या स्वतःचा एक अंश त्या गर्भात सोडतो आणि मग त्यात हालचाल चालू होते. पण जीव शिव ऐक्य तिथंच आहे ते. म्हणून तुकोबराय बोलले चिंतन कुठं होतं? बाहेर आलं चिंतन कधीच होत नाही. भगवंताचं अखंड चिंतन फक्त आईच्याच गर्भात घडतं, आईच्या गर्भात. बाहेर आले होत नाही. म्हणून महाराजांचं प्रमाण आहे, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. राहू दे गर्भातच, चिंतन तिथं होतं. कारण आत संवाद आहे ना, त्या जीवाचं आणि शिवाचं ऐक्य तिथं आहे. म्हणून एक वेळ करी या दुःखा वेगळा जरी असलं तरी ते कशा करताय? त्यातनं मुक्त होण्याकरताय. आणि म्हणून तो आत राहतो ना, आत राहतो. म्हणून जीवानं प्रमाण असं आहे, जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. त्या देवानं आम्हाला हा जीव दान दिलेला आहे, दान दिलाय. मग त्याचं चिंतन केलं पाहिजे. वाक्य बोलतो जरा जड आहे, स्पष्ट बोलतो. सप्ताहामध्ये मोठी मोठी दान देणाऱ्यांचं जर केवढं कौतुक असतं बरं, केवढं कौतुक असतं. पत्रिका भरतात महाराज. हार काय, सत्कार काय, शाली काय, अमकतो. पण सप्त्यातली 15-20 मिनिटं त्याच्या करतात जातात. बोला सांगितलं 15 मिनिटं कीर्तन कमी करा, पुढे आमचा तो कार्यक्रम आहे. अरे सामान्य दान देणाऱ्या माणसाचं जर एवढं कौतुक केलं, जर त्याला जीव दान दिलाय, मग त्याचं चिंतन किती केलं पाहिजे? किती? तयाचे करीन चिंतन. आणि कुणाचं गुणगान गातोय महाराज? मृत्यूलोकामध्ये फक्त देवाचं आणि संतांचंच वर्णन, इतरांचं कुणाचंच नाही करायचं. काही फरक पडत नाही महाराज, काही नाही फरक पडत. तू काय म्हणते ते काय माझी वाणी, जे तुझी वाखाणी कीर्ती देवा. अरे एक श्वास त्याचा आहे, दिसतो तो प्रकाश त्याचा आहे, त्याचा जीव तो आत आहे, म्हणून सगळं ऐश्वर बघतो आम्ही. मग गुण त्याचंच गावं ना, त्याचं कुणाचं गात आहे? इतरांचं नाही, कुणाचं. देवाचंच गुण आणि संतांचंच गुणानुवाद करावा, इतरांचं नाही, कुणाचं. कुणाची स्तुती करू नये महाराज, कुणाचीच नाही. माफी मागून बोलतो जरा, बोलवलंय गणसुलीमध्ये म्हणून काय कुणाची स्तुती करता? त्या देवाची करा ना, देवाचीच करा. सांभाळावं लागतं, हे सांभाळावं लागतं. गायीनं गुण तयाचे. तुकोबराय स्पष्ट बोले, तुला सांभाळणार कोण आहे? तुला देव सांभाळतो. तुला आधार देणारं जगात कोण आहे? संत तुला आधार देतात. संत आधार आहे, सद्गुरूंचा आधार आहे. कोण आम्हाला चालवतो? निर्गुण निराकार परमात्मा सद्गुरूंच्या रूपात अवतारला येऊन तो चालवतो. योग क्षेम त्याचे जाणे जडभारी आणि वाट धावी करी धरवली. आत्ता चांगलं बोलतील, 10 मिनिटात वाद झाला की म्हणतील वाट लावीन तुझी. असे म्हणणारे लय भेटतील, पण वाट दाखवणारे फक्त सद्गुरू आहेत. कोण नाही. देवत्व अवच्छेदक आणि जगाचा उद्धार त्या देवाला नाही करता येत. पण तोच देव सद्गुरूच्या रूपात अवतारला येतो. फार सुंदर व वेद. प्रयत्न करतो मी प्रवेश करण्याकरता, कसं मला आत घुसता येईल तिथपर्यंत. पण विस्तार होतो एका विचारात, विस्तार होतो. त्या देवाचं चिंतन फक्त. गायीनं गुण तयाचे, गुणगायीन. आणि ते सुद्धा कसं? अरे जीवावाल्यासारखं नाही रे, जीवावाल्यासारखं नाही. गुण गायीन आवडीने, आणि हेच माझी सर्व जोडी. अभंग पाहून घ्या नाथबाबांचं.
आवडीने भावे आवड लागते, आवड देवाबद्दलची. हरिनाम घेशी तू जर आवडीने, आणि भाव या शब्दाचा अर्थ प्रेमाने, प्रेम, श्रद्धा, विश्वास हे मनामध्ये ठेवून जर हरिनाम घेशी तर तुझी चिंता त्याशी सर्व आहे. विचार करू नको, सर्व चिंता तुझी पाहिल. तो सगळा अभंगाचा विचार पाहून का नको, चिंताच करू नको बाबा. ते लक्ष्मीचं सगळं त्याला कळतं महाराज. त्याला कळत नाही असं नाही, सगळं कळतं त्याला. सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकली. असं कसं होईल? सगळ्याला सांभाळतो, तुला तुला सोडेल का? तो नाही सोडणार, पण आवडीने भावी. हरिनाम शेवट प्रमाण आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. बाबा प्रारब्धाचे भोग असतात, ते भोगायला येतात, पण त्यातनच सोडवणारा कोण आहे? हरी कृपे त्याचा नाश झाला. देवाच्या कृपेनं प्रारब्ध भोगाचा नाश होतो. तेवढं सामर्थ्य भगवंताच्या नामात आहे. नामात सामर्थ्य आहे देवाची कृपा संपादन करणं. दृष्टांत सांगत वेळ घालवायचा नाही मला. फार सुंदर दृष्टांत आहे मला. नामचिंतन केल्याचा परिणाम आणि देवाशी सख्यत्व साधण्याचा परिणाम. देवाचा जवळचा भक्त महाराज सुदामा दारिद्र्य 18 विश्व दारिद्र्य देवाच्या सानिध्यात होता. तो 18 विश्व दारिद्र्य भोगायला आलं त्याला. कारण काय हो? त्याला देवाचा मित्र त्याच्या घरी काहीच नाही. कारण त्याला तसंच आहे, कर्मभोग आहे. ब्रह्मदेवानी सटवीला आज्ञा केली होती की ह्याला लक्ष्मी प्राप्त झाली पाहिजे आहे, पण प्राप्त झालेली लक्ष्मी याच्याकडे राहिली नाही पाहिजे आहे. त्या लक्ष्मीचा नाश झाला पाहिजे आहे. म्हणून तिथं लिहिलं सटवीनं श्री क्षय असं लिहिलं इथं कपाळावर. सटवीनं लिहिलं श्री क्षय. तेव्हापासून सुद्धा मला जे काही मिळायचं ते संपून जायचं, काहीच राहत नव्हतं. बायकोचा आग्रह आहे, मुलांना खायला नाही घरात, अंगावर वस्त्र नेत नाही. सांगता मोठ्या बडीजाव, कृष्ण माझा मित्र आहे, लहानपणचा आहे, सुवर्णाची नगरी आहे, जा ना मग एकदा भाऊ काय दिलं तर घेऊन या म्हटलं. जात नव्हता तो. बायकोचा आग्रह आहे, गेला. कथा फार सुंदर आहे. गेल्याबरोबर सगळं झालं तिथला उपचार. देवाला आनंद झाला. देवाने त्यावेळेला त्याची पाद्यपूजा केली. वर्णाणाम ब्राह्मणा गुरु, ब्राह्मण गुरु आहे. मी शेवटचा भाग सांगतो फक्त त्यातला. त्याला गंध लावायला गेला. आणि भक्तिशास्त्रामध्ये संबंध असा आहे, आपल्या समोरच्या व्यक्तीला गंध लावत असताना डाव्या बाजूपासून उजव्या बाजूला आडवा गंध लावायची पद्धत आहे. शिवलिंगाला गंध लावताना डाव्या बाजूपासून उजवीकडं. देवाने त्याला गंध लावला, आणि गंध लावला आणि त्याचं दारिद्र्यच देवाने घालवलं, प्रारब्ध संपवलं. लिहिलं काय? श्री क्षय. आणि गंध लावला आणि अक्षरच उलटी केली. काय झाली? यक्ष श्री. यक्ष म्हणजे कुबेर, श्री म्हणजे संपत्ती. त्याला सगळी संपत्ती मिळेल. कुणाची? कुबेराची संपत्ती. इकडं गंध लावला आणि तिकडं सोन्याची नगरी झाली. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला.
मुष्टी पोहे घेऊन त्याचे भेटीला गेला. शुद्ध भाव दे कोणी गाव सोन्याचा दिला. सोन्याचा दिला. तर सुदामाला अर्थ असा प्राप्त होतो. सु म्हणजे चांगल्या मार्गाने, दाम म्हणजे पैसा कमवणं, जोडून या धन उत्तम व्यवहार उत्तम लागतो महाराज. माणसं व्यवहार येते पण पारमार्थिक नाही ती. व्यावहारिक वेगळा पारमार्थिक वेगळा. काय माणसं व्यावहारिक आहे ती पण पारमार्थिक नाही. काय पारमार्थिक नाही आहेत पण व्यावहारिक. त्यातला चांगला कोणता? कसं पारमार्थिक? व्यावहारिक आहेत पण पारमार्थिक नाहीत. गोंधळ होतो ऐकताना. व्यावहारिक आहेत पण पारमार्थिक नाहीत. काही पारमार्थिक आहेत पण व्यावहारिक नाहीत. त्यातला चांगला कोणता? दोन्ही बी कशीच सांगितली मग उपयोग काय झाला? जरा याचा अर्थ ऐकताना जरा घोटाळा होता. जो व्यावहारिक आहे पण पारमार्थिक नाही आणि पारमार्थिक आहे पण व्यावहारिक नाही. महाराजांचं प्रमाण काय? जोडून या धन उत्तम. म्हणजे महाराजांना कोण पाहिजे आहे? व्यावहारिक पाहिजे. आम्हाला कोण पाहिजे आहे? सोपं सांगतो की कळायसाठी. लय अवघड कशाला? चांगलं बुवा आहे काय दिसायला पण दुकानदाराच्या उदाऱ्याच नाही असं म्हणजे. चौकात अडवायचा त्याला 4 माणसात. पैसे कावा द्यायचं? म्हणाल बुवा की बुवा तुझा तिकडे देवळात. तिथं पहिलं उदाऱ्या भागव. परमार्थ कुठे गेला? व्यवहारानं संपवला. व्यवहार चांगला पाहिजे. एखादा तो परमार्थिक नसू दे पण 1 तारखेच्या आत पैसे भागवत असेल ते म्हणतो तुझ्यापेक्षा ती बरं. कळलं ना? ती बरं. तुझा काय उपयोग आहे? चांगला कोण? व्यावहारिक. सुदामा शब्दाचा अर्थ तो आहे चांगल्या मार्गाने धन कमवायचं. बस बाकी काय माहिती. याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला दोन्ही आपल्याला हे नाही चालत. नित्य परमात्म्याचं नामचिंतन करावं. काय भव्य सुंदर आहे मला त्याच्याकरता. मुळात आम्ही आलो तर देवाचं चिंतन करून आमचा उद्धार प्राप्त करून घेण्याकरता. माझे भक्तिवीन जळो त्याचे जियाले पण. काय ज्ञानोबराय बोलले महाराज. ज्ञानेश्वर प्रमाण आहे. माझ्या भक्तीशिवाय जो जगत असेल फार चांगलं जगतोय त्याला वाटतंय पण तो माझी भक्तीच करत नसेल, नाम कधी घेत नाही, देव धर्म पूजापाठ नाही, भजन पूजन कीर्तन काही करत नाही, तो वारी करत नाही, ज्ञानेश्वरी वाचत नाही, गीता भागवत काही करत नाही, श्रवण नाही करत आणि चांगला जगत असेल त्याच्या प्रारब्धाने. देव म्हटले माझे भक्ती बिन जळो त्याचे जी आले पण. काय पृथ्वीवरी पाषाण नसती? काय पृथ्वीवर काय दगड नाहीत का म्हणले? त्या दगडातला हा एक प्रकार आहे. दगड आहे ते दगड जाग्यावर आहेत आणि चालतो बोलतो दगडाचं मूर्तिमंत उदाहरण आहे. का हिवराची दाट सावली सज्जनी जैसी वाळली पुण्य डावलून गेली अभक्तासी. महाराज हिवराची सावली फार चांगली असते म्हणे पण त्या हिरवाच्या सावलीला कधी सज्जन माणसं कधी बसत नाहीत. सज्जन बसत नाहीत का? विकल्प तयार होतो. विकल्प असं म्हणतात वारकऱ्यांनी कलिंगड खाऊ नये तसं वारकऱ्यांनी सोयाबीन पण खाऊ नये तसं वारकऱ्यांनी पनीर पण खाऊ नये. वारकऱ्यांनी कलिंगड आपण खाऊ नये का? सदृश्य आहे ते सगळं तसं. किती गुह्यतम शास्त्र नाही कळलं राहू दे. सप्त्याच्या भंडाऱ्याच्या भातात सोयाबीन टाकून खाते ती माणसं. आम्ही त्यात नसतो पण ऐकून त्याच्यात असतं ना ते सदृश्य आहे म्हणून खायचं नाही. पण दुसरा विचार सांगतो कलिंगड का खायचं नाही? मंथरेनं उपदेश दिला कैकईला भारताला राज्याच्या गादी बसवून रामाला वनवासाला पाठव. तो विकल्प घुसला कुणाच्या अंतःकरणात? मंथरेच्या. मंथरेनं तिला सांगितलं पण विकल्प मंथरेच्या मनात तरी गेला कसा? कलिंगड खाल्लं तिनं आणि विकल्प कलिंगडामध्ये घुसला आणि तो परिणाम झाला म्हणून खायचं. विकल्प कुठनं कसा घुसल कशात कळत नाही.
म्हणून हिवराच्या सावलीला सज्जन कधी बसत नाहीत, तसं पुण्य जातं, रस्त्यानं जातं, पण ते पुण्य एखाद्याच्या घरात घुसत नाही. का नाही घुसत? ते म्हणतं ही सज्जन नाही, देवाचं नाम कधी घेत नाही, याच्याकडे जायचं नाही पुण्य. निंबोळी आला, निंबोळी मोडून आला, तो कावळ्याशी सुका झाला. लिंबोळीला फार झाडाला लिंबाच्या निंबोळ्या आल्या, त्या शेवग्याच्या झाडाला शेंगा आल्या तर आनंद आहे, बरं झालं 2 महिने आता टेन्शन नाही. पण लिंबाच्या झाडाला लिंबोळ्या आल्यावर काही काय बसतं का? तर पाहुणा आलं म्हणून खायला देतात, द्राक्ष खायला दिल्यासारखे लिंबोळे तो सुकाळ कुणाला? कावळ्याला. आपल्याला काही कामच आहे? तसा भक्तिहीन वाडीला दोषाची लागे. दोषच, जो देवाची भक्ती करत नाही त्याला दोष आहे, दोष आहे. देवाची भक्ती केली तर दोष संपून जातो. जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष, जळती पापे पळती दोष, काय उड्या माते ते आनंदास, सेवू ब्रह्मरस तुका म्हणे. सगळं दोष पाप घालवायचं काम देवाचं नाम करतो. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडी जन्म, तुटे भवरोग संचित क्रियामान भोग, किंवा वसो न शके पाप, जाय त्रिविध तो ताप. अखंड परमात्म्याचं नामचिंतन करावं. पण ते नामचिंतन करत असताना कसं करावं त्याचा विचार जर केला तर या अभंगाचं चिंतन करत असताना गीतेतल्या 9व्या अध्यायातला 21वा श्लोक आणि 6व्या अध्यायातली 1 ओवी म्हणजे हा पूर्ण अभंग. देवाचं चिंतन करत असताना कसं केलं पाहिजे? अनन्य चिंतयन्तो मामे जना पर्युपास्ति तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम मोहाम्यहम्. ऐसे अनन्य गती के चित्ते चिंतित साते माते, जे उपासती तयाचे सर्वस्व मीची करी, सर्वस्व मीची करी. आपुलिया लाजा धावे भक्ताची काजा, घात आघात निवारी छाया पितांबर करी. आणि त्या भक्तासाठी उभा करकटी, तुका म्हणे याजसाठी, तयाचे सर्वस्व मीची करी, न सांगता करी सर्व काम. ज्ञानेश्वरीतली 1 ओवी. तू संसार श्रातांची सावली, कोण? देव. अनाथ जीवांची माऊली, आमुते कीर प्रगटली तुझीच कृपा. बस देवा तू कसा आहे? संसारात शिंडलेल्या लोकांची तू सावली आहे. तुकोबर आहे त्या देवाकडे या ओवीच्या माध्यमात बोलून बघितलं देवाकडं आणि बोलले, महाराज तू संसार श्रातांची सावली. संसारात शिंडलेल्या लोकांची सावली कोण आहे? तर तो देव आहे, देव आहे. आम्ही अनाथ आहोत. जोपर्यंत त्या संतांची देवाची कृपा आमच्यावर नाही तोपर्यंत आम्ही अनाथ आहे. आणि ज्या दिवशी त्या देवाची संतांची कृपा आमच्यावर होते त्या दिवशी आम्ही सनाथ आहे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. आम्ही सनाथ आहे त्यावेळेला. पण देवाची कृपा, दुःख आहे संसारामध्ये आणि त्या दुःखित असणाऱ्या जीवाचं दुःख निवारण करण्याकरता त्या देवाला शरण जावं लागतं. देवाला शरण जावं लागतं संसारातून मुक्त होण्याकरता. म्हणून संसार श्रातांची सावली. तुकोबराय स्पष्ट बोलले, संसार तापे तापलो मी देवा, संसार तापे तापलो मी देवा, संसार तापे तापलो मी देवा, संसार तापे तापलो मी सेवा कुटुंबाची, या सगळ्या कुटुंबातल्या लोकांची सेवा करता करता अधिदैविक अधिभौतिक आध्यात्मिक त्रिविध तापाने मी त्रस्त. मग आता मी देवा तुला शरण आलोय, मला या भवनाम दुःखरूप संसार बंधनामधून सोडो. पण त्या देवाचं चिंतन करत असताना अनन्य भावे करावं लागतं. अनन्य भावे. एक छोटं उदाहरण, 6 उदाहरण आहेत पण माझ्या लक्षात आलं नाही, वेळ फार गेली महाराज. पुढं पाहुणे आवाज येत कळलंच नाही. मला वाटलं गावाकडचं कीर्तन आहे 10चं 10:30 का संपणार. विसरलो तिकडे लांब, मला काहीच कळलं नाही. मुंबईतली कीर्तन बरोबर 10ला 1 मिनिट कमी असं संपली पाहिजे. आणि पहिल्यांदा आलो मुंबईला, आम्ही आपलं गावाकडच्या सारखं घ्या 10चं 10:30 होऊ दे.
पण वेळे संपू. पण काय सर्टिफिकेट काय घेऊन जायचं नाही मला, काय लगेच चांगलं झालं कीर्तन आमचं काही नाही घेऊन जायचं. तुमचा अधिकार असल्यावर आम्ही काय साहेब बसल्यावर काय बोलायचं त्यांची. पण लय पण नको ताण लगे तुटू नये. तेवढं चालणारच की. तसा मी पण काय सोडत नसतो महाराज. परमाळेकर मंडळींना माहित आहे सगळं गावाकडे असलं तसं सोडत नसतो मी. नाही मी कधी एकदा उभं कर असतो पर्यंत तुमच्या हातात असतं, उभं राहिलं माझ्या हातात असतं. पोटभर जर जेवायचं असेल तर कीर्तन पर पोटभरच करायचं. काय होईल माहित आहे का, हुन काय होईल, कमिटीमध्ये निर्णय होईल. कुणी आणलं रे याला परत आणायचा नाही, बंद बंद परत बंद. कशाला का आपल्याला पुन्हा गंगतीला. मला तरी काय माहित आहे, मी येताना सांगून आलोय सकाळी 6 वाजता येतोय दार वाजवायला. पण तिला तरी काय माहित आहे ह्यो वाजवाय दार येईल का नाही. व्यांग 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 वाजत दारात उभी राहते. काय माहित आहे कुणाला. अहो तुम्हाला तरी काय माहित मी इथनं गेलो कुठं जातो इथे. नाही हो आपल्या हातात काही नाही काय नाही. म्हणून एक बोलतो तुम्हाला वैष्णवाच्या संगतीत, कुठंतरी मरण्यापेक्षा कीर्तन करता करता मरावं. शेवटचा श्वास इथंच. दत्त जयंतीच्या उत्सवातलं महाराज वडिलांनी कीर्तन केलं. घरी आले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता वडील गेले. आदल्या दिवशी कीर्तन दत्त जयंती उत्सवातलं आणि दुसऱ्या सकाळी वडील गेले. त्या परंपरा जर त्याच परंपरेमध्ये आलो असेल आणि तीच परंपरा जर वडिलांची घेतली असेल, वडील घरी आल्यावर गेले, आपण वाटत कीर्तन करता करता जाऊ. त्यांचा आशीर्वाद अखंड परमात्म्याचं नामचिंतन अनन्य भावे त्याला शरण जायचंय. मासा नावाचा प्राणी घ्या. एकाला शाण्याला वाटलं तो मासा त्यातनं काढावा आणि तुपात टाकावा. पाणी फुकट आहे, 600 रुपये किलो तुपात त्यात टाकावं. बाहेर काढला तुपात टाकतोपर्यंत मासा मारत गेला. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका. विठ्ठल आमुचे जीवन जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. महाराज म्हणले माझ्या जीवाचं जीवन कोण आहे. कुणाचं जीवन, कुणाचं जीवाचं शरीर सोडा, शरीरावर राहूच नका. आता अहो देहबुद्धीमध्ये कधीच राहायचं नाही. देहबुद्धीच्या बाहेर येऊन बोलावं लागतं. देहबुद्धीच्या बाहेर आत्मबुद्धीवर. आता जीवाचा विचार चाललाय पहिल्यापासून. माझ्या जीवाचं जीवन तो देव आहे. तो काय म्हणे माझ्या जीवाचे जीवन विठ्ठल निधान सापडलं. माझ्या जीवाचा ठेवाय तो सापडला. आता तसं मासा जसा पाण्याशी अनन्य आहे तसं माणसानं अनन्य राहावं त्या देवाशी. आणि भुंगा जो असतो ना कमळाच्या पाकळीत अडकलेला असतो. अरे बाबा कमळाचं फुल निर्माण झालंय ते भुंग्यासाठीच झालंय, भुंग्यासाठी, तुमच्या आमच्या करता का नाही. मग तो कमळाच्या फुलातले पराकण सेवन करता 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 प्रेमे भुलला, विसरला तो स्वतःला आणि अडकला, गुंतला त्याच्यात. संध्याकाळ झाली, पाकळी मिटली, हत्ती आला, कमळाचं फुल उपटलं, पायाखाली घेतलं, चिरडलं. जीवन तुझ्या बरोबर आहे आणि मृत्यू तुझ्या शिवाय आहे. म्हणून त्यातनं सुटलाच नाही तो. याला म्हणायचं अनन्य. अनन्य ओबी सांगतो ज्ञानेश्वरीतली, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. कुणाचे शरण्य त्याचे निवारी मी जन्म मरण. त्याचे म्हणजे कुणाचे, जो मज होय अनन्य शरण. आणि शरण्य आगता शरण्य मीची. काय अधिकार, ही भक्ती आहे. अवतार शब्दाचा अर्थ काय, अवतार भगवान दत्तात्रयांचा अवतार आहे. 2 दिवसामध्ये अवतार आहे. अवतरती, एका उच्च स्थानावरून खालच्या स्थानाला येणं, याला म्हणायचं अवतार. त्याच्यासाठी मी सोडलं ते पद सोडलंय आणि तिथं खाली आलोय. एक वाक्य छोटं सांगतो. जिल्ह्याचा कलेक्टर असतो, सगळा जिल्हा त्याला घाबरतो. पण पोरग जसं म्हणतं बाबा गोडा गोडा खेळायचंय, बाहेर माणसं उभे आहेत, 11ची मीटिंग आहे, मुख्यमंत्र्यांची मीटिंग आहे, सगळे कलेक्टर बोलवले आहेत भागातले, बाहेर उभे राहिले सगळे. आणि पोरग्याच्या मनात आलं बाबा घोडा घोडा जाईल का सोडून कलेक्टर. त्याने सांगितलं 5 मिनिटं थांबा जरा.
ते गुडघ्यावालं कलेक्टर आणि एका मिनिटात पोरला म्हणलं पाठीव बस बाबा काय करायचे कर पण लवकर उरक तुझा घोडा खेळायचं नंतर मला घोडाच घरात खेळावं लागेल. कलेक्टर खाली वाकलं त्याच्यावर पाठीवर ते पोरग बसलं घोडा खेळायला लागलं. जिल्ह्याचा अधिकारी त्या पोरासाठी खाली आला. तिथं कलेक्टरने बाप फावला त्याला बाप. देवाची सत्ता मोठी आहे पण भक्तासाठी तो नीच खालच्या दर्जाला येतो आणि अवतारला येतो. मग अवतारला आला की देह धारण करावा लागतो. मग देह धारण केला की शरीराचे धर्म भोगावे लागतात. मग संसार त्यालाही देवाला करावा लागतो. संसार संतालाही करावा लागतो. मग बायकोचं दुःख देवालाही भोगावं लागतं. मग हरिविजय बघून घ्या ग्रंथ 16,108 मध्ये सत्यभामेनं पिडलंच त्याला. हां रामायण बघून घ्या काय झालं सगळं. ते बायकोसाठी सगळं करावं लागलंच ना त्याला. देह धारण करावं लागलं. प्रमाण देतो ना त्याला. पडी देह भाव पुरवी वासना अंतिने आपणा पाशिण्यावे म्हणून जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण शरण्य आगता शरण्य मीची एक. अहो सगळं जग देवाला शरण जातंय पण जो देवाची भक्ती करतो उपासना करतो त्याला देव शरण जातो. एवढा मोठा अधिकार त्या भक्ताला प्राप्त होतो. आणि काय करतो देव त्याच्याकरता काय करतो. तया लागी मज रूपा येणे तया लागी मज येत असणे लोण की जे जीवे प्राणे ऐसा पडी. महाराज बोलले त्याच्यासाठी त्या देवाला यावं लागतं. अर्जुना मला त्यांच्याकरता यावं लागतं. तया लागी मज रूपा येणे आकारला मी येतो पण नुसतं आकार लिहून चालत नाही. तो जिथं जिथं जाईल तिथं मला जावं लागतं. मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आगात निवाराया निर्वाणी गोविंद असे मागे पुढे तिथं जाईल तिकडं तया लागी मजत येत असणे. एवढंच नाही लोण की जे जीवे प्राणे देव म्हटले मी माझा जीवच त्याच्याकरता वळून टाकतो. देव लोण की जे जीवे प्राणे ऐसा पडिये असा लाडका भक्त आहे तो माझ्याकरता लाडका. आणि त्याच्याकरता मी काय काय करतो महाराज ते देव महाराज बोलून गेले. पण तो भक्त त्याच्याकरता काय करत असेल अनन्य भावे तो शरण जातो. पण अनन्य भावे शरण जात असताना महाराज बोलून गेले काय करतो तो बाजू कशी देवाचं नामचिंतन करताना कसा करतो. तुमच्या आमच्यासारखं नाही. अंगाला आला ताप देवा तू माझा बाप आणि अंगाचा गेला ताप तुझ्या बापाचा मी बाप. हां स्वार्थ आहे म्हणून देवाचं भजन तसं नाही. देवासाठी सगळं सोडायची तयारी लागते. बोलून जातो कोण नाही महाराज जगात आपलं. आई आपली नाही बाप आपला नाही बायको सुद्धा आपली नाही मुलंही आपली नाहीत बांधलेलं घरही आपलं नाही पैसाही आपला नाही काहीच नाही आपल्या जगात. प्रमाण देतो ना बैसता संताचे संगती कळो येईल कमळापती. आपली कोणीच नव्हती ऐसा निश्चय चित्ती दृढ व्हावा लागतो. आणि तो निश्चय ठेवून मग कोण आहे फक्त आपला देवच आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. प्रमाण विठ्ठल माया बाप चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल बिन चाड नाही गोता तुका म्हणे नाही आता दुसरे विठ्ठल पुरीचे दैवत विठ्ठल पुरीचे म्हणजे आई विठ्ठल आहे बाप विठ्ठल आहे. विठ्ठल माय बाप चुलता माझी बहीण विठ्ठल आहे. विठ्ठल भगिनी आणि भ्राता भाऊ विठ्ठल आहे. विठ्ठल विने चाड नाही गोता. पाहुणे रावळे कोण नाहीत विठ्ठलच आहे तो. आता तुका म्हणे नाही आता अनेक दुसरे आता नाही म्हणून अनेक दुसरे मज नाही आता नेमिली या चित्ता पासून या पांडुरंग ज्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. आणि ज्या अशा भक्तांनी तो देवच फक्त माझा आहे असा भाव निर्माण झाला. देव माझा मी देवाचा. ज्ञानोबा म्हटले ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ आहे. तो जर माझा आहे आता माझं जगात कोण नाही
असा भाव मनामध्ये ठेवून जो देवाला शरण जातो त्याच्यासाठी तो देव अवतारला येतो. आपुलिया लाजा दावे भक्ताची नाम धरिले दीनानाथ सत्य करावया गोपाल कुमारी साठी सर्वस्व सोडण्याची तयारी ज्यांच्या अंतःकरणात निर्माण होते महाराज त्याचीच बाजू देव घेतो. लाजा शब्दाचा अर्थ आहे बाजू घेणं एक, आणि लाजा शब्दाचा दुसरा अर्थ प्राप्त होतो लाज. लाज देव बाजू घेतो कोणाची? देवासाठी सगळं ज्यांनी सोडले त्याची बाजू देव घेतो एक, आपुलिया लाजा. आणि लाज शब्दाचा अर्थ, लाजा शब्दाचा लाज शब्द या अभंगाचे संबंध लावायचं म्हटलं तर नाम धरले दीनानाथ सत्य करावया व्रत. आपण जी जी काही वचनं भक्ताला दिलेली आहेत ती दिलेली वचनं जर आपल्याला पूर्ण करता येत नसतील तर लाज आपली जाणार आहे. म्हणून देवाला ती स्वतःची लाज राखण्याकरता भक्ताची लाज देवाला राखावी लागते. म्हणून भक्ताचा उणेपणा देवाला कधी सहन होत नाही. म्हणून आपुल्या लाजा त्याच्याकरता धावून यावं लागतं. एक क्षणही तो विलंब लावत नाही. दास्य करी दासाचे उणे नसाई भक्ताचे वाढले अंतरीचे भाने टाकून या धावे ऐसा कृपेचा सागर विटे उभा कटीकर सर्वस्वे उदार भक्ता लागी प्रगटे. त्या भक्तासाठी तो प्रगट होतो आणि ती भक्ती त्याला कारण होते. एक वाक्य बोलतो थांबतो, एक 5-10 मिनिटामध्ये शिवेला पुण्यविराम देतो. भक्त काम कल्पदूर पंढऱ्या परमात्मा विटेवर उभं राहिले. कुणासाठी आले हो? तो हा पुंडलिकासाठी आला उभा वाळवणे. इथं भक्ती कारण आहे. प्रमाण देतो तू का म्हणे तुझं भक्तीचं कारण करावया पूर्ण अवतार. आपला अवतार पूर्ण करण्याकरता तिथं भक्ती कारण आहे. भक्ती कशाला लागली? कुणाची भक्ती कारण? विटेवर देवाला उभं राहण्याकरता उभा करकटी तुका म्हणे याजसाठी त्याला भक्ती कारण लागली. कोणती भक्ती? काय केलं पुंडलिकानी? आई वडिलांची सेवा ही भक्ती कारण ठरली. भगवान दत्तात्रेयांना ब्रह्मा विष्णू महेश या रूपात अवतार लावलं. सत्वगुण रजोगुण तमोगुणाने युक्त. आणि तिथं भक्ती कारण ठरली. ती भक्ती कारण कुणाची ठरली? कुणाची? दत्तात्रेयांचा अवतार होण्यात अनुसयाची. एक अजून एक वाक्य बोलतो आठवलं. काळ भैरवनाथाचा अवतार झाला. कारण काय हो? अहंकाराचा नाश करण्याकरता काळ भैरवनाथाचा अवतार झाला. सगळं पाहता येईल आपल्याला. दत्तात्रेयांचा अवतार होण्याकरता अहंकाराचा नाश इथं करावा लागलाय. मत्सराचा नाश करावा लागलाय. आणि मत्सर ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे दत्तात्रेयांचा अवतार झालाय. मग
अनुसया शब्दाचा अर्थ काय? अन अधिक असूया. अन म्हणजे नाही, असूया म्हणजे मत्सर. जिच्याजवळ मत्सर नाही अशी जी अनुसया आहे तिच्या पोटी दत्तात्रयाने यावं लागलं. मत्सर कुणाकडे होता? सावित्र, लक्ष्मी आई साहेब आणि पार्वती आई साहेब मत्सर होता. आमच्यासारखी श्रेष्ठ पतिव्रता या जगात कोणच नाही. हा द्वेष तिच्याबद्दल होता, अनुसयाबद्दल. नारदाने सांगितलं अनुसया आहे ना, मग तिच्याबद्दल द्वेष होता आणि तो द्वेष घालवण्याकरता दत्तात्रयांच्या रूपात त्या तिघांना यावं लागलं. तुका म्हणे उभा करकटी, तुका म्हणे यादसाठी, तुका म्हणे तुझं भक्तीचं कारण करावं या पूर्ण अवतार. धावून यावं लागलं पतिव्रते करता दत्तात्रयांना मृत्यूलोकात अवतारला यावं लागलं. दावे भक्ताची या काजा, म्हणून तो लाज सांभाळतो भक्ताची. जर तिथं लाज सांभाळली नसती दत्तात्रयांचा अवतारी झाला नसता. न सांगता कळे अंतरीचे गुज, आता तुझी लाज तुझं देवा, कारण ती भक्ताची लाज देव सांभाळतो. सत्य करावं या व्रत, नाम धरले दीनानाथ. काय सत्य करायचं होतं? रामायणातला छोटा प्रसंग की ज्या वेळेला इंद्रजिताचा वध झाला, लक्ष्मणाचा जावई इंद्रजित रडला. इंद्रजित लक्ष्मण रडले, प्रभू रामराय रडले. रामाच्या डोळ्यातून पाणी आलं ना, जावई आहे शेवटी. मग मनात थोडा विचार आला. माझे चैतन्य सद्गुरू प्रातस्मरणी आबासाहेब वास्कर महाराज फार सुंदर कथा सांगत. रामाने विचार केला, म्हटलं याला आपण जिवंत करू. कुणाला? इंद्रजिताला. हे कळलं मारुतरायांना. मारुतरायांना कळल्यावर मारुतराने विचार केला, आता ही सगळी एक झाली म्हणले पाहुणी. युद्ध संपलं, पाहुणी एक झाली. आता हे इंद्रजित जागा होणार, मग पुन्हा आपण त्याला मारणार, लक्ष्मण मारणार, पुन्हा ही जागा होणार, ही पुन्हा चालू होणार. मारुतरायाने सांगितलं आता बस. छोटं शेवटचा भाग सांगतो. मारुतराय शरण गेले प्रभू रायाला. म्हणले आता युद्ध संपलं. म्हणले तुम्ही सगळी एक झाला. म्हणले आता आम्ही आपलं जातो. निघाला कुठं? म्हणले नाही. म्हणले तुम्ही आता ह्याला जागा करणार ना. त्यांनी म्हटले सकाळी नित्यनेम झाला आणि म्हटले रामायण, वाल्मिकी रामायण म्हणले वाचत होतो. वाचता वाचता त्यात असं लिहिलंय, इंद्रजित मेलाय, त्याला जागा नाही केलं म्हणले अजिबात. तुम्ही त्याला जागा करायला लागलाय. बोलिला वाल्मिकी तैसाची करेल वर्तोनी दावीन नामा म्हणे. आणि तुम्ही त्याला जागा करायला लागलाय. रामरायाच्या लक्षात आलं, आपण जर त्या इंद्रजिताला जर जागा केलं तर लाज आपली पण जाईल आणि भक्ताची जाईल. नाही नाही, निर्णय बदलला. म्हणले आता नाही, वचन दिलंय मी. कुणाला? बोलिला वाल्मिकी तैसाची करीन आणि वर्तोन दावीन नामा म्हणे, माझं वचन आहे. सत्य करावा या व्रत, नाम धरले दीनानाथ. लाज लागली स्वतःची, आपुल्या लाजा. आणि धावून येतो. कुणासाठी धावून येत नाही? नामासी विनमुक्तो नर पापिया, हरवीन धावया न पवे कोणी. धावून येण्याकरता काय करावं लागतं एवढं सांगतो, थांबतो. तीव्र अनुताप लागतो अंतःकरणामध्ये. नंबर 1, केलेली पापं लपून न ठेवता देवासमोर सांगण्याचं मनोदर लागतं. 2, दृढ विश्वास लागतो अंतःकरणामध्ये, सोडविल माझा स्वामी निश्चयाची. दीनता लागते. 4, नम्रता पाहिजे अंतःकरणामध्ये. ही 5 लक्षणं जर अंतःकरणात असतील तर त्याच्याच करता देव धावून आल्याशिवाय राहत नाही, हा सिद्धांत आहे. आणि भक्ताचं काम करतो. कोणत्या भक्ताचं करतो? लक्षण भक्ताचं आहे निरपेक्षता 1, आणि माझे भजन, शांती आणि समदर्शन. 5वे ते निर्भय जाण पंचलक्षण मुख्यत्वे. ही 5 लक्षणं ज्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये आहेत, डोळे झाकून तो देव त्याचं काम करतो. कुणाकुणाची केली? अभंग पाहून घरी गेल्यावर उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. या अभंगामध्ये 13 चरणाच्या अभंगात 25 संतांची लक्षणं मांडली. या सगळ्यांचं काम देवाने केलं. न सांगता करी सर्व काम आपल्या लाजा दावे भक्ताची या काजा. नाम धरले दीनानाथ सत्य करावया व्रत. घात आघात निवारी छाया पितांबर करी. त्या भक्तावर तो पितांबराची छाया करतो. आलेलं संकट निवारण करतो. जयद्रथाचा वध अर्जुनाने केला, पण घात संपला, पण आघात राहिला होता. जयद्रथाला एक वरदान होतं, ज्याच्या हातून जयद्रथ मरेल, ज्याच्या हातून जयद्रथाचं शिर खाली पडेल तोही जळून भस्म होईल. म्हणजे अर्जुनाकडून जयद्रथाचं शिर उडवलं होतं, पण शिर खाली पडलं असतं तर अर्जुन जळून मेला असता. परिणाम असा झाला, जयद्रथाचं शिर खाली पडायला आणि देवाने ते लातनं उडवायला. जयद्रथाचा बाप जिथं तपश्चर्या करत बसला होता त्याच्या मांडीवर ते शिर पडलं. जड काय पडलं म्हणून जयद्रथाच्या बापाने ते खाली टाकलं. ज्याच्या हातून खाली पडलं
तो जळून भस्म झाला. जयद्रथही मेला आणि त्याचा बापही जळून भस्म झाला. घात आघात निवारी छाया पितांबर करी नाम धरले दीनानाथ सत्य करावया व्रत उभा करकटी. कशासाठी? महाराज म्हणतात तुका म्हणे याजसाठी आपुल्या लाजा धावे भक्ताची आकाजा उभा करकटी तुका म्हणे याजसाठी. नाम धरले दीनानाथ सत्य करावया व्रत उभा करकटी तुका म्हणे याजसाठी. घात आघात निवारी छाया पितांबर करी उभा करकटी तुका म्हणे याजसाठी. नित्य परमात्म्याचं नामचिंतन करावं. तोच परमात्मा त्या नामाचं ऋण त्याच्या माथ्यावर एकदा प्राप्त झालं की तोच परमात्मा तुम्हाला मला भवनाम दुःखरूप संसार बंधनामधून सोडवतो. आणि म्हणून आपलं जीवन आहे त्या परमात्म्याच्या नामचिंतना करताय. आपला जीव म्हणजे तो परमात्मा आहे आणि माझ्या जीवाचं जीवन म्हणजे परमात्मा आहे. एक क्षण परमात्म्याच्या नामाशिवाय कधी वाया जाऊ देऊ नका असा जगद्गुरु तुकोबरायांचा संदेश या अभंगामधून महाराज प्राप्त होतो. यथामती यथावकाश अभंगाचं चिंतन आपल्यासमोर सद्गुरूच्या कृपेने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तने सिद्धी गेली येत माझे जे उरले पायी कपन करबिली तैशी केली कटकट वा कुडे का नीट देव जाणे. मला शेवट उभा कर